नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सुंदर आणि आकर्षक क्रोशेट मोरपंख किचन. ही किचन पर्स, चावी किंवा गिफ्टसाठी खूपच सुंदर दिसते. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे मटेरियल. सर्वप्रथम आपण डार्क ब्ल्यू कलरचा धागा घेणार आहोत आणि त्यानंतर आपण 3 चेन बनवून घेणार आहोत. त्यानंतर फर्स्ट चेनमध्ये स्लिप स्टिच करायची आणि त्यानंतर 2 चेन बनवायच्या. आता आपल्याला एकूण 15 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. आता पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून घेणार आहोत. आपल्याला हा धागा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर लाईट ब्ल्यू कलरचा धागा आपण जॉईन करून घेणार आहोत. त्यानंतर एक चेन बनवून घ्यायची आहे आणि त्या सेम स्टिचमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढील स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेट बनवून घेणार आहोत. त्या पुढील स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट बनवून घेणार आहोत. नंतर पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशेट इन्क्रीज करायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला 8 नंबरच्या स्टिचपर्यंत करून घ्यायची आहे. आता 8व्या नंबरच्या स्टिचमध्ये आपणास 3 सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सिंगल क्रोशेट नेक्स्ट स्टिचमध्ये इन्क्रीज. हा पॅटर्न आपल्याला कंटिन्यू रिपीट करायचा आहे. शेवटी आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. आता आपण हा धागा कट करून घेणार आहोत. यानंतर आपल्याला पिवळ्या कलरचा धागा अटॅच करून घ्यायचा. सर्वप्रथम आपण एक चेन बनवून घेणार आहोत आणि त्या सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट बनवून घेणार आहोत. त्यानंतर पुढील स्टिचमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढील स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेट बनवून घेणार आहोत. आता आपणास एक हाफ डबल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे. त्या पुढील स्टिचमध्ये आपल्याला 2 हाफ डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढील स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशेट बनवून घेणार आहोत आणि नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला 2 हाफ डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढील स्टिचमध्ये आपण डबल क्रोशेट बनवून घेणार आहोत. आता नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. पुढील स्टिचमध्ये आपल्याला ट्रिपल क्रोशेट बनवून घ्यायची आहे. आणि आता 12 स्टिचमध्ये आपण 3 ट्रिपल क्रोशेट बनवून घेणार आहोत. त्यानंतर पुढील स्टिचमध्ये आपणास एक ट्रिपल क्रोशेट बनवून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये आपण 2 डबल क्रोशेट बनवून घेणार आहोत. त्यानंतर पुढील स्टिचमध्ये आपण एक डबल क्रोशेट बनवून घेणार आहोत. त्यानंतरच्या स्टिचमध्ये आपल्याला 2 हाफ डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत आणि त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला एक हाफ डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहे. त्यानंतर पुढील एका स्टिचमध्ये 2 हाफ डबल क्रोशेट आणि त्या पुढच्या स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशेट बनवून घेणार.
त्यानंतर पुढील स्टिचमध्ये आपण 2 सिंगल क्रोशेट बनवून घेणार आहोत आणि त्या पुढच्या स्टिचमध्ये सिंगल क्रोशेट बनवून घेणार आहोत। आता आपण पुढील स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेट बनवून घेणार आहोत आणि शेवटच्या स्टिचमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशेट बनवून स्लिप स्टिच करायचं आहे। यानंतर आपल्याला पिवळ्या कलरचा धागा कट करून घ्यायचा आहे। आता आपण लाईट ब्ल्यू कलरचा धागा अटॅच करून घ्यायचा आहे। त्यानंतर एक चेन बनवून घ्यायची आहे आणि पुढील प्रत्येक स्टिचमध्ये 17 सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत। आता आपल्याला 18 नंबरच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर एक चेन आणि त्या सेम स्टिचमध्ये अजून एक सिंगल क्रोशेट बनवून घेणार आहोत। त्यानंतर उरलेल्या 17 स्टिचमध्ये आपण सिंगल क्रोशेट बनवून घेणार आहोत। शेवटला आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत। आता आपण लाईट ग्रीन कलरचा धागा अटॅच करणार आहोत। सर्वप्रथम आपण एक चेन बनवून घेणार आहोत आणि पुढील 3 स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशेट बनवून घेणार आहोत। त्यानंतर 3 चेन बनवून घ्यायच्या आणि 4th चेनमध्ये स्लिप स्टिच करायची। नंतर पुढील 2 स्टिचमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशेट बनवून घेणार आहोत। त्यानंतर 3 चेन बनवून 4थ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। इथे आपली पिकॉट स्टिच तयार झालेली आहे। अशा आपल्याला एकूण 8 पिकॉट चेन बनवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण एका स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेट बनवून घेणार आहोत। त्यानंतर 4 चेन बनवून घ्यायच्या आहेत आणि 5व्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची आहे। त्या सेम स्टिचमध्ये आता आपण 2 डबल क्रोशेट बनवून घेणार आहोत। त्यानंतर पुढील 2 स्टिचमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आणि त्यानंतर 3 चेन बनवून घेणार आहोत। 4थ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून घेणार आहोत। नंतर प्रत्येकी पुढील 2 चेनमध्ये एक डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ही प्रोसेस आता कंटिन्यू रिपीट करायची आहे। शेवटी उरलेल्या 3 स्टिचमध्ये प्रत्येकी एक हाफ डबल क्रोशेट बनवून घेणार आहोत आणि एकदम शेवटला आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत। आता धागा कट करून घ्यायचा आहे आणि आपली सुंदर क्रोशे मोरपंख किचन तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। धन्यवाद।